नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दल. रस्त्यावरची आंदोलन असो की भव्य व्यासपीठ, अगदी हजारोंच्या गर्दीत देखील रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण अगदी स्पष्ट असतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करून विरोधकांना नामोहरण करणं, यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विरोधकांकडून होणारा प्रत्येक वार झेलत हा चेहरा त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना दिसतो. अवघ्या 1.5 ते 2 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडं पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा. दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपालीताई चाकणकर यांचा जन्म झाला. त्यांचं माहेरचं सरनेम हे बोराटे आहे. त्यामुळं रुपालीताई चाकणकर या लग्नाच्या अगोदर रुपालीताई बोराटे होत्या. त्यांचा जन्म दौंडमधील एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. अगदी रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची देखील तयारी केली. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपालीताई चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी अगदी उत्तमरित्या पेललेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. रुपालीताई चाकणकर यांच्या जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांच्याबद्दल राजकीय प्रवास उलगडत गेला. त्यांच्याबद्दल TV9 मराठीच्या जोशी सरांनी अत्यंत सुंदर अशी मुलाखत वर्णन केलेली आहे. त्यांना बरेचसे प्रश्न विचारले गेले. त्याच्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे त्यांचा राजकारणातील प्रवास हा नेमका कसा सुरू झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, 2002 ते 2007 या कालावधीमध्ये सासूबाई रुक्मिणी चाकणकर या नगरसेविका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या माध्यमातून बचत गटाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करून राजकारणाचा प्रवास सुरू झाला. सुप्रियाताई सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्यानंतर त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद त्यांना दिलं. तिथून म्हणजे 2008 सालापासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं तालुका अध्यक्षपद, पुढे पुणे शहराध्यक्ष आणि आता प्रदेशाध्यक्षपद देखील असा पक्ष संघटनेतील त्यांचा प्रवास सुरू आहे. सुरुवातीच्या काळात त्यांची आंदोलनं खूप गाजली होती. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते त्यांची आठवणीतील आंदोलनाबद्दल सांगतात. तेव्हा त्या म्हणतात, पुणे शहराध्यक्षपदी स्थान मिळाल्यानंतर काही काळ सत्ताधारी पक्षाची शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षातील शहराध्यक्ष म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली. दोन्ही कालावधीमध्ये काम करत असताना चांगला अनुभव गाठीशी बांधता आला. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करताना सगळेच आंदोलन अनोख्या पद्धतीनं केलं. या आंदोलनामुळे अनेक गुन्हे देखील त्यांच्यावरती झाले. आजही या आंदोलनामुळे 12 गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत. त्यात खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर महागाई विरोधात केलेलं आंदोलन असेल. दुसरं म्हणजे तानाजी सावंत यांनी खेकड्यांनी धरण फोडलं असं वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांच्या घरी जाऊन खेकडे सोडलेले असेल. त्यावेळी खेकड्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील त्यांनी केली होती. कारण खेकडे जर धरण फोडू शकतात तर ते घरही फोडू शकतात आणि घरातील माणसांना देखील धोका आहे असा पवित्रा त्यांनी घेतला होता. तेव्हा पोलीसही संभ्रमात होते की आता खेकड्यांवरती गुन्हा कसा दाखल करायचा. त्याचबरोबर पुण्याला आरोग्य प्रमुख नाही म्हणून त्यांनी तिरडी बनवून
त्यावर एका माणसाला झोपवून त्याला सलाईन चालू करून महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. जलपर्णीचा घोटाळा झाला तेव्हा तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात त्यांनी जलपर्णी घेऊन आंदोलन केलं होतं. असे अनेक आंदोलनातून नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसंच या आंदोलनाची मदत संघटना बांधण्यासाठी त्यांनी केली. महत्त्वाची बाब म्हणजे त्या ज्यावेळी आंदोलन करत त्याला नक्कीच यश मिळतं. 2019ची विधानसभा निवडणूक खडकवासला मतदारसंघातून लढवायची इच्छा व्यक्त करत असताना त्यांनी अर्ज दिला होता. ज्या दिवशी त्यांची मुलाखत होणार होती त्याच्या एक दिवस आधीच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पक्ष सोडून गेल्या आणि 24 तासाच्या आतच त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना संधी दिली. त्याच्यासाठी तो आनंदाचा दिवस होता. त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र पक्षाकडूनही मुलाखतीसाठी बोलावलं असता ते तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं. त्यानंतर पुढील 1.5 महिन्याच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर संघटना बांधणीसाठी झंझावाती दौरा केला. मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा विचार त्यांनी सोडून दिला, कारण प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर उमेदवारी घेणं त्यांना पटलं नाही. त्यावेळी अजितदादांनी विचारलं, ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तरी का? तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर मी मतदारसंघात नाही, त्यामुळे तुम्ही ही संधी दुसऱ्या कोणाला देऊ शकता. माझ्यासाठी आनंदाची बाब ही आहे की प्रदेशाध्यक्षपद नियुक्ती झाल्यानंतर मी राज्यात मोठ्या प्रमाणात दौरे करेल. त्या काळात अनेक महिला संघटनेशी जोडले गेले आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात माझ्याकडे ताकदीच्या महिला आहेत. निरीक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची टीम त्यांना भेटलेली आहे. गेल्या 1.5-2 वर्षात राज्यभरात त्यांनी अनेक यशस्वी उपक्रम राबवलेले आहेत. त्यासोबत शरद पवार यांनी आवर्जून केलेलं कौतुक आणि शाबासकी देखील त्यांना 100 हत्तीचं बळ देणारी आहे. तर मित्रांनो, ही होती रुपालीताई चाकणकर यांच्या जीवनातील, त्यांच्या राजकीय प्रवासातील माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.